तुला 1000 वेळा सांगितलंय असलं तेलकट तुपकट करत नको जाऊस माझ्यासाठी. किती कॅलरीज असतात त्याच्यात? हा, बीपी वाढतं, कोलेस्ट्रॉल वाढतं. नाही नाही, तुला तसं कळणारच नाही. त्या तुझ्या नानाजींना जसा हार्ट अटॅक आला ना, तसा मला ज्या दिवशी येईल ना तेव्हाच कळेल. असं काऊन बोलून राहिले तुम्ही? रात्रीच्या वेळेला असं बोलायचं नसतं. बरं, तुम्हाला हे नको का? मग दुसरं काय हवंय? ओट्स करू का? मी करते ओट्स. अरे हो, उद्या शनाया बरोबर शॉपिंगला जायचं कमिट केलंय मी. सगळे पैसे आई बाबांना ट्रान्सफर केलेत. आता निदान 25,000 तरी लागतील उद्या. कुठून आणायचे पैसे? हा, एक आयडिया आहे. आओ, तुम्ही फोन मध्येच काय बघून राहिले मला सांगा ना. साधं वरण भात देऊ का? थांबा देते. एक मिनिट. कसली भाजी केली आहे म्हणालीस? मुगवड्याची भाजी. हा, खाईन ना मी. नाही म्हणजे एवढ्या प्रेमानं केलीस तर खाईन मी. त्याचं काय, डोक्याला टेन्शन्स फार आहेत ग माझ्या. पैसा पुरत नाही. ऑफिसचा खर्च, घरचा खर्च, अथर्वचा खर्च, त्यात आज आईबाबांना पैसे ट्रान्सफर केलेत आणि कमावणारा मी एकटा. हो ना काय, आई बाबांना पैसे ट्रान्सफर केल्यावर खात्यामध्ये 1 रुपया पण राहिलेला नाही माझ्या. आणि त्यात उद्या 25,000ची गरज आहे. बापा, काऊ ना? गर्लफ्रेंडला शॉपिंगला न्यायचंय मला. कायचं काही बोलता तुम्ही? असतेच काय, मला 25,000ची गरज आहे. दे मला. पण एवढे पैसे कुठून देऊ मी? राधिका, उगीच खोटं बोलू नकोस. हा, मी तुला जे पैसे देतो त्यातून तू पैसे साठवतेस आणि त्या पिगी बँक मध्ये ठेवतेस, माहितीये मला. शिवाय बाबांनी पण अथर्वला थोडे पैसे दिलेच आहेत ना. ते असतील त्याच्या पिगी बँक मध्ये. किती आहेत? अहो, पण ते सगळे अथर्वच्या भविष्यासाठी. त्याच्या भविष्याचा विचार करायला मी समर्थ आहे. मी काय त्याला वाऱ्यावर नाही सोडून दिलेलं. नाही, तसं नाही म्हणते मी. राधिका, मला उगीच वाद नको आहे. तुला द्यायचे नसतील तर तसं सांग, पण वाद नको. नाही, तसं काही नाही. किती आहेत? किती? 25-30 हजार असतील. दे मला. पण तुमच्याकडे आले की ते. हो ग बाई, ते बरं लवकर. चल. चला, आता या पैशात उद्याचं शॉपिंग करता येईल. शनायाचा राग तरी जाईल. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी, आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव्ह कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते मला करतील.
अब परत पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.